आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही नाही आता बरं वाटेल ना तुला? बरं वाटेल. आई आणते ना औषध आणते आई. बरं वाटेल. हो बरं वाटेल तुला. काय पोट दुखतंय? पोट दुखतंय? बरं काही नाही होणार. झोपतेस का तू? झोपतेस का? झोपतो तुला? झोपतो? बरं गरम पाणी आणलं. बघताय ना मास्तर, काय वाटतंय तुमच्या डोक्यात जो विचार आहे ना आता, गेले कित्येक दिवस तोच विचार आहे बाई माझ्या डोक्यात. खरं सांगते, दोघ जण एकत्र आले ना सुखाने संसार करतील. बघा तुम्ही. बघतो, करतो, विचार करतो. कोणाला दिली अशी केस तू? मला. मला एक लग्नासाठी स्थळ आलंय. चौघे एकत्र किती छान दिसतायत ना. आजपासून या घराशी माझा संबंध संपला. हो, झालाच, टिफिन भरून आलेच. देते. सगळा डबा संपायचा? हो. नाहीतर आज फेवरेट भाजी नव्हती म्हणून डबाच नाही संपवला, अशी कारण द्यायची नाहीयेत. तू बनवलेल्या सगळ्या भाज्या टेस्टीच असतात. मी संपेल माझा टिफिन एकदम सफाचट. गुड गर्ल.
अरे वाड्याजोबा, गुड मॉर्निंग. चला चला, आपल्याला बसला उशीर होतोय. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बर शमिका, आज माझं एक महत्वाचं काम आहे बाहेर. तुला शाळेत सोडायला दुसरं कोणीतरी आहे, मी काही येत नाही. हा बाबा काही हरकत नाही, मी शमिकाला सोडते. हा जातो आम्ही दोघी. वाव, वृंदा आंटी, चालेल चालेल. मी काय म्हणते, तुम्हाला रोज सोडायला येत जा. मला आवडेल तू जर मला रोज सोडायला आलीस तर. वाड्या आजोबाला कशाला त्रास. मी तर म्हणते तू रोज मला घ्यायला सुद्धा येत जा. मग आपण गप्पा मारू. मला जर काही हवं असेल तर मी तुझ्याकडे हट्ट सुद्धा करू शकते. हो वृंदा, मी जातो तिला सोडायला. शाळेत सोडायला मी जातो. मी माझं काम नंतर करेन. अहो बाबा, तुमचं काहीतरी काम आहे ना, राहू दे, असून ते मी नेते तिला शाळेत. वाड्या आजोबा, वृंदा आंटीला सोडू दे ना, आम्ही दोघी जातो. अहो बाबा, आम्ही खरंच दोघी जातो, काही हरकत नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी म्हटलं ना तिला जातो सोडायला म्हणून शाळेत, मग जातो मी. अगं म्हणजे तसं नाही, तू हिला शाळेत सोडायला गेलीस आणि बर्फीला जाग आली तर पुन्हा तुझीच धावपळ होणार ना वृंदा, म्हणून म्हटलं मी, बाकी काय नाही. हा वाड्या आजोबा, प्लीज वृंदा आंटीला सोडू दे. चला चला या. काय प्लॅन मास्टर, तुम्ही केलेले सगळे प्लॅन अगदी वर्क होत आहेत. हा कालची पण तुमची ट्रिक अगदी कामी आली. मग शमिकाने त्याच्या मनात असलेलं सगळं सांगितलं की नाही आपल्याला? हो, आणि ते कळणं गरजेचंच होतं. कन्व्हिन्स झाली ती. आता वृंदाताई आणि अजिंक्य सरांना सुद्धा एकमेकांबद्दल वाटू लागले. त्यांनी एकदा त्यांच्या प्रेमाची कबुली दिली ना की मग झालं, आपण हे सगळं जाऊन बाबांना सांगू शकतो. त्यांना सांगायची गरज नाहीये, म्हणजे त्यांना अंदाज आलाय बाई. काय? तुला कसं कळलं? अरे त्यांच्या वागण्यावरूनच कळतंय की त्यांना अंदाज आलाय म्हणून. आणि हेही कळतंय की त्यांना तितकंसं पटलेलं नाहीये. कळतंय कुठलं?